मी वांगी बटाटा मसाला रेसिपी करणार म्हणून वांगी घेतलेली आहे आणि एक बटाटा धुवून चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक लहानसा कांदा घेतला आहे, जास्त नाही, आणि ही लसूण थोड्या पाकळ्या फोडणीला घालायच्या आणि मसाला जिरं मोहरी आणि लाल तिखट हळद गरम मसाला पाव चमचा घालायचा। तर ही मी वांगी बटाटा मसाला रेसिपी तुम्हाला आता दाखवत आहे। दिलेलं आहे 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता पाव चमचा मोहरी घालते, पाव चमचा जिरं घालते, पाव चमचा जिरं घालते आणि ही चिरलेली लसूण आहे आणि कांदा घालते आणि जरा परतून घेते। आता हा टोमॅटो पण चिरलेला तो पण घालून परतून घेते। जरा टोमॅटो आणि कांदा मऊ होऊ दे। हळद घालते, आता पाव चमचा चिली फ्लेक्स घालते, आता पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालते आणि सगळं हे मिश्रण एकत्र करते। आता बटाटा आणि वांग चिरलेले आहे ते एकत्र घालून परतून घेते। इथं परतून घेते। आता हे 1 कप पाणी घालते आणि बटाटा वांगी शिजवून घेते। झाकण घालते आणि ही भाजी मसाला भाजी शिजवून घेते। शिजते आहे। हे आमचूर पावडर आणि चाट मसाला आणि हा गोडा मसाला हे सगळं घालते आणि भाजी झालेली आहे असं सगळं एकजीव करून घेते। हे असं ढवळून घेते, जरा थांबून जरा शिजायला पाहिजे, तर अशा प्रकारे ही भाजी शिजून घेते। अशा प्रकारे ही वांगी बटाटा मसाला भाजी झालेली आहे। जरा आणखी जरा शिजायला पाहिजे, झालेली आहे ऑलरेडी। वांग शिजले आहे, बटाट्याला जरा वेळ लागतो, तर जरा थांबून हे बघा ही चवीला छान लागते। आणि गोडा मसाला घातला की त्याच्यात सुकं खोबरं घातलेलं असतं, म्हणून आपण ताजा खवलेला नारळ घालत नाही, जरा थांबून बंद करते। अशा प्रकारे वांग बटाटा मसाला भाजी झालेली आहे। गॅस बंद करते। ही वांगा बटाटा मसाला भाजी झालेली आहे। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कमेंट्स लिहा। धन्यवाद।